आयुर्वेदिक उपचार घ्यायचे तर पुढे काय? तुम्ही ही अपेक्षा नाही करू शकत की मी आजन्म तुम्हाला एखादी गोळी देईन आणि मग तुम्ही तुमचं चहा पिण्याचं अविरत कार्य चालू ठेवा. एक्सेप्टन्स इज द फर्स्ट स्टेप. आयुर्वेदाबद्दल समजापेक्षा गैरसमज जास्त आहेत असं माझं मत आहे. पूर्वीची व्यवस्था अशी होती की आता याच्यानंतर मला वाचन आवडते, मी वाचन करेन, मला भजन कीर्तन करायचं आहे, मी भजन कीर्तन करेन. त्यामुळे अनिद्रा जी आहे ही स्टेट ऑफ माइंड आहे. पूर्वी म्हणजे ज्या आपल्या शाळा होत्या, जी सकाळची प्रार्थना असायची ती शाळेच्या मैदानामध्ये असायची. हो, त्याचं कारण असं आहे की सगळ्यांना व्हिटॅमिन डी मिळावं. आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा असो किंवा व्यायाम असो, एक तत्व आहे यथाशक्ती. 2 हृदय असं म्हटलं जातं. पोटरी जी आहे दॅट्स सेकंड हार्ट ऑफ द बॉडी. आयुर्वेदामध्ये मांसाहार वर्जन नाही आहे. शास्त्र कधी चुकीचं नसतं, शास्त्र वापरणारे चुकतं. अशा पद्धतीचे अर्धवट गैरसमज पसरवून आयुर्वेदाचं विद्रुपीकरण होतंय असं तुम्हाला वाटत नाही? नमस्कार, मी शार्दूल सराफ. पुढे कायच्या या नव्या एपिसोडमध्ये आपलं खूप खूप स्वागत. पुढे काय या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो, त्या विषयाबद्दल आपले काही समज गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपण सॉरी, मला थोडा ठसका लागला. नाही, मी मुद्दाम दिला आहे. कारण काय आहे, आपल्याला ठसका लागला की पटकन आपली आजी सांगते वर बघ, तुझा ठसका जाईल, सासू बसली बघ तुझी वर, असं म्हणते. थोडा खोकला आला, थोडं नाक फुरफुरतंय म्हटलं की लगेच आजी म्हणते हा घे काढा. पण आता हा आजीबाईचा बटवा कुठे आहे? आजीबाई आपल्याला हे जे काही सांगत होत्या त्याला एक शास्त्र आहे, ते कुठेतरी लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. ते शास्त्र म्हणजे काय? आपण म्हणू आयुर्वेद. आयुर्वेदिक उपचार हा विचार त्याच्या मागे आहे. तर ते म्हणजे नेमकं काय, त्या सगळ्या संदर्भात आज आपल्याकडे आलेले आहेत विशेष तज्ज्ञ, आयुर्वेदिक उपचार तज्ज्ञ डॉक्टर जयेश जाधव. तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया की आयुर्वेदिक उपचार घ्यायचे तर पुढे काय? तर मला एक कळत नाही, हा संभ्रम काय? हा संभ्रम आज दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया. हा गुंता काय? याचं कदाचित कारण असं आहे की जेवढ्या प्रमाणात आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार सामान्य लोकांमध्ये व्हायला पाहिजे होता, त्याचा अनुवाद जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता कदाचित झाला नाही. कुठेतरी एका पॉईंटला बहुतेक असं झालं की आयुर्वेद आणि मायथॉलॉजी हे एकत्र जाऊन बसले. म्हणजे आपल्याला धन्वंतरीबद्दल माहिती आहे, विष्णूंचे अवतार जे आहे बरोबर, आणि आयुर्वेदाचे दैवत आहे, ते समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन बाहेर आले. एवढीच काय ती ढोबळ संकल्पना आहे. बरोबर. त्यावर असं झालं की आयुर्वेदिक जे वैद्य प्रॅक्टिस करत होते किंवा जो काही उपचार पद्धती सुरू होती त्याला फॉर सम रिझन तेवढी अशी प्रचिती किंवा त्याचा प्रसार नाही झाला. त्याचं एक्झॅक्ट कारण सांगणं थोडं कठीण आहे. बरोबर. मला असं वाटतंय की जर आयुर्वेद आपण थोडासा सोपा केला तर त्याच्या बेसिक प्रश्नांची उत्तरं मिळतील. बरोबर. असं नको व्हायला की आयुर्वेदिक नावं खूप कठीण आहेत औषधांची, असंही आहे ना. हो हो, म्हणजे आयुर्वेदाबद्दल समजापेक्षा गैरसमज जास्त आहेत असं माझं मत आहे. माझं असं मत आहे की गैरसमज तिथे निर्माण होतात जिथे आपण ब्लँक असतो किंवा त्या बाबतीत अज्ञान असतं. एखाद्या गोष्टीचा जर अभ्यास केला असेल तर त्याचा समज किंवा गैरसमज त्यानंतर निर्माण होणं हा वेगळा विषय आहे. पण जर एखाद्याबद्दल माहिती नाही आहे तर त्याचा गैरसमज होणे आय कॅन अंडरस्टँड. बरोबर. आत्ता आमची जबाबदारी अशी आहे की आम्ही या प्रश्नांची नीट आणि क्लिअर उत्तरं उपस्थित केली पाहिजेत. युजली विचारली जातात की आयुर्वेदिक औषधं काढे फॉर्ममध्येच आहेत का, किंवा पावडरच घ्यावी लागेल का, मग माझं ऑफिसच्या टायमिंगमध्ये मी तो काढा कधी उकळू आणि कधी बदलू, तर त्याचे पर्याय काय आहे, काळानुसार त्यात काय बदल झालेले आहे. बरोबर. हे सगळं लोकांपर्यंत तितक्या तत्परतेने कदाचित अजून पोहोचलेलं नाही आहे. अर्थात आता ही सगळी परिस्थिती बदलली आहे आणि सर्वात मोठा बदल आम्हाला जाणवला की हा कोविड नंतर झालेला आहे. बरोबर. 2014मध्ये जेव्हा आयुष मंत्रालयाची स्थापना झाली त्याच्यानंतर मॉडर्नायझेशन ऑफ आयुर्वेदा, डॉक्युमेंटेशन ऑफ आयुर्वेदा किंवा डिजिटलायझेशन ऑफ आयुर्वेदा या तिन्ही गोष्टी सुरू झाल्या. बरोबर. एखादं औषध तर तुम्ही घेताय तर ते हे योग्य आहे अयोग्य आहे
तर याच्यासाठी आता क्लिनिकल ट्रायल्स रन केल्या जातात, ओके. म्हणजे वैद्यकीय तपासण्या. म्हणजे आपण जसं लॅब टेस्ट वगैरे म्हणतो तशा पद्धतीचं आता आयुर्वेदाच्या बाबतीत पण गोष्टी घडत आहेत. हो, त्या कशा आहेत आम्हाला काही थोडं सांगू शकाल? असं होतं की एखादं औषध जर तुम्ही फॉर्म्युलेट केलं, तयार केलं, मग ते ग्रंथोक्त का असेना, तर तुम्हाला ते फॉर्म्युलेशन टेस्ट करून काही परिमाण डिसाईड करायचे आहे. एक म्हणजे त्याच्यात काही विषारी तत्व आहेत का, ज्या औषधात नसायला पाहिजेत मुळात. बरोबर. कारण तो पहिला प्रश्न आहे की याने आमचं साईड इफेक्ट काय होईल. तर आधी त्याच्यासाठी केमिकल ॲनालिसिस आहे, मॉलिक्युलर ॲनालिसिस आहे, मेटॅलिक स्टडीज आहेत की याच्यामध्ये रेसिड्युअल टॉक्सिसिटी किती आहे, हे सगळं आज केलं जात आहे. बरोबर बरोबर. अगदी 100% आपण तिथपर्यंत कदाचित पोहोचलो नसू, पण आपण 50% मार्क नक्कीच क्रॉस केलेला आहे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे एखादं औषध ज्या लक्षणांवर किंवा आजारांवर वापरलं जातं त्याचं त्या फोकस ग्रुपमध्ये त्या ठराविक नंबर ऑफ पेशंट्सला ते औषध देऊन त्याचं डॉक्युमेंटेशन केलं जातं. एक ग्रुप असतो ज्यांना काही नाही दिलं जात, प्लॅसिबो दिला जातो, किंवा आणि एक ग्रुप असतो ज्याला आयुर्वेद दिला जातो. बरोबर. आणि एक ग्रुप असतो ज्याला दुसरी पॅथी दिली जाते. आणि मग त्याच्यातलं कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस आणि त्याचा आलेला जो काही संदर्भ आहे की या आजारामध्ये अमुक अमुक आजारामध्ये अमुक अमुक पद्धतीने हे औषध कारगर आहे, याचे आज डेटा अवेलेबल आहे, ग्राफ्स अवेलेबल आहे. बरोबर. त्याच्यामुळे होतंय असं की जर प्रत्यक्षाला प्रमाण मिळत आहे तर शंका असण्याची काही गरज नाही. नाव इट्स प्रूव्हन, म्हणजे ते सिद्ध झालेलं आहे. खरं तर सिद्ध आधीपासूनच होतं. मला कारण आयुर्वेद शाश्वत आहे. ही माझी चूक आहे, पण हे सिद्ध झालेलं होतं, पण आता त्याच्यावर लोकांचा विश्वास बसायला लागलेला आहे. हो, म्हणजे हे काळानुसार गरज होती, हे करतायत हे अगदी योग्य आहे. आणि जे शास्त्र प्रूव्हन आहे त्याला फक्त आपल्याला सर्टिफिकेट्स अवेलेबल करायचे की हे योग्य आहे, हे परफेक्ट आहे आणि हे कारगर आहे. बरोबर. त्याने असं होतंय की लोकांना त्याच्यावरती विश्वास वाढत चाललाय. लोक म्हणतात आहे की अच्छा तुमच्याकडे क्लिनिक, माझ्याकडे मी बऱ्याच आजारांवरती, उदाहरण PCOD आहे, तर याच्यावरती बरीच कंपनीजनी रिसर्च केला आहे, क्लिनिकल ट्रायल्स केलेलं आहे, औषध सेफ आहे आधी सिद्ध केलेलं आहे आणि ते एफिशियंट आहे, कारगर आहे हे पण सिद्ध केलेलं आहे. म्हणजे आता या आजारावरचं औषध आयुर्वेदाकडे उपलब्ध आहे? हो पण आणि नाही पण. अच्छा. कारण आयुर्वेद ही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट नाही आहे. म्हणजे आम्ही कुठल्याही आजाराकडे बघताना अच्छा अमुक आजार आहे का, तर ही गोळी आहे. म्हणूनच आयुर्वेद मास मार्केट किंवा ओव्हर द काउंटर जनरली विकला नाही जाऊ शकत. अच्छा. त्याचं कारण असं आहे की अच्छा हा आजार झाला आहे, मग त्याची कारण काय आहे, मग ती व्यक्ती, त्याची उंची, वजन, जीवनशैली, आहार, निद्रा या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात. म्हणजे तुम्ही त्या आजारापेक्षाही ती व्यक्ती आणि त्याचं कसं आहे सगळं राहणीमान त्याच्यावरती तुमचं औषध ठरतं. हो. ओके. मग हा गोंधळ आहे. निदान परिवर्जन, निदान म्हणजे हेतू किंवा आजाराचं कारण, हे आधी दूर करा, हा ग्रंथांमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे. माझ्याकडे एक गृहस्थ आले, मला म्हणाल की मला 12 कप 13 कप चहा प्यायची सवय आहे डॉक्टर, आणि मग माझी ॲसिडिटी दूर करा. तर आता म्हटलं ते इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. तर त्याच पद्धतीने ज्या गोष्टीमुळे त्यांना तो आजार होतो ते कारण शोधायला पाहिजे. त्या कारणावरती वैद्य आणि रुग्ण या दोघांची सहमती झाली पाहिजे. एक्सेप्टन्स इज द फर्स्ट स्टेप. बरोबर. की हो माझ्याकडून ही चूक होत आहे, आम्ही रोज 12 कप चहा पितोय. आणि त्याच्यानंतर हो मला त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. तुम्ही ही अपेक्षा नाही करू शकत की मी आजन्म तुम्हाला एखादी गोळी देईन आणि मग तुम्ही तुमचं चहा पिण्याचं अविरत कार्य चालू ठेवा. तसं नाही चालणार. म्हणजे तुमची पद्धत, तुमची सवय बदलायला लागेल. हा फरक पडला की आपोआपच औषधाची गरजच पडणार नाही, अशी सिच्युएशन निर्माण हो. आता ना म्हणजे आयुर्वेदाबद्दलचं एक असं असतं की मी आता हे औषध घेणार, म्हणजे त्याची कडवट चव असेल, जे मी नाहीच घेऊ शकणार, म्हणून लोक आयुर्वेदाकडे येणं टाळतात. तर मग ह्याचं काय करणार? आता बऱ्यापैकी आयुर्वेदिक औषधं ही टॅबलेट फॉर्ममध्ये येतात. बरोबर. म्हणजे पथ्यादी काढा आहे तर पथ्यादी टॅबलेट बनवता येत आहे. हो. आणि ती टॅबलेट तुम्हाला गिळायची आहे पाण्याबरोबर. त्याची चव काही लागणार नाही आहे, ती चघळायची नाही आहे. त्याची पॅलेटेबिलिटी हा
ऑफकोर्स हे 100% नाही लागू करता येत. काही औषधं आहे ज्याच्यासाठी तुम्हाला काढा घ्यावाच लागेल. बरोबर. किंवा काही आजार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला चाटण घ्यावंच लागेल. पण त्याचं गांभीर्य रुग्ण आणि वैद्य दोघांनाही कळत असतं असं माझा समज आहे. त्याच्यामुळे ते तेवढ्यापुरतं त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. पण ज्यांना क्रॉनिक लाईफस्टाईल डिझिजेस आहेत आणि ज्यांना कळतंय की मला 8 महिने, क्रॉनिक म्हणजे ज्यांना जुने आजार आहेत, ओके, किंवा ज्यांना उदाहरण आहे की ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, संधिवात आहे, आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, तर त्यांना कल्पना आहे की या आजारांमधली ट्रीटमेंट तशी लॉंग रनिंग असते. बरोबर. आणि आमच्यासाठी पहिला क्रायटेरिया आहे की ही व्यक्ती त्या औषधांना बोर कशी होऊ नये. बरोबर. ती औषधं किती इझिली त्यांना कन्झ्युम करता यावी. आणि मी नाही सांगू शकत की ठीक आहे तुमचं लंच टाईम बदला, किंवा कारण तो तुमच्यासाठी काय माझ्यासाठी काय आपला व्यवसाय किंवा ऑफिस किंवा जे काय ते ठरवतं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये हे कसं बसवता येईल तर या टॅबलेटीकरण केल्यामुळे. असा एक सरसकट समज आहे की आयुर्वेदाच्या जे काही उपचार आहेत त्याचा गुण यायला खूप वेळ लागतो. तर हे खरं आहे का, किंवा याचं उत्तर काय नेमकं? जर तुम्हाला सर्दी झालेली आहे आणि तुम्ही आयुर्वेदिक उपचार अवलंबले तर ती सर्दी 3 ते 5 दिवसांमध्ये बरी होणार आहे. आणि जर तुम्हाला एखादा जून आजार आहे, क्रॉनिक डिसीज, तर तो कुठल्याही प्रकारे त्याला वेळ तर लागणार आहे, कारण तो ओव्हरनाईट नाही झालेला आहे. नाही. सर्दीचं कसं आहे ना, आपलं संध्याकाळी नाक चुंचून तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो बंद असतं, सर्दी झालेली. बरोबर. पण संधिवाताचं असं नाही आहे, आमवाताचं असं नाही आहे. ते आजार शरीरामध्ये जम बसवतात. बरोबर. त्याला वेळ लागतो. म्हणजे त्यामुळे वेळ लागतो हे त्याच्यामुळे. येस. अच्छा. म्हणजे ह्या आता सर्दीसारख्या गोष्टींना 5-6 दिवस लागणं हे तसंही नॉर्मल गोष्ट आहे. बरोबर. बरोबर. उपचाराला अवघड असे जे आहेत रोग किंवा आजार, तर ते आयुर्वेदामध्ये त्याचं काही उत्तर नाही. असा एक समज आहे. आम्ही अर्थात आम्हाला हेच क्लिअर करायचं की हे सगळं जर असं कोणाच्या मनात येत असेल, म्हणजे हा विषय येण्याआधी आम्ही काही जणांशी चर्चा केली, त्यात आम्हाला हा एक विशेष समज दिसला. ते हे कितपत खरं आहे आणि यात कितपत तथ्य आहे? कोविड, ज्याला पॅन्डेमिक हे नाव दिलं गेलं, बरोबर, त्याला जनपदोध्वंसज व्याधी, ओके, म्हणजे जनपदाचा उपध्वंस करणाऱ्या व्याधी, पॅन्डेमिक, वा, असा त्या व्याधींचा एक अध्याय चरकाने लिहून ठेवलेला आहे. हा तेव्हाच लिहिला गेलेला. हो, ओके. इश्यू असा आहे आता की धावतं आयुष्य जर तुम्हाला थांबवता आलं आणि चिकित्सेवर तुम्हाला फोकस करता आलं तर प्रत्येक आजारावर उपचार आहे. तुम्हाला धावतं आयुष्य धावतच ठेवायचं आहे आणि त्यातून तुमचा व्याधी बरा करायचा आहे, तर मग काही लिमिटेशन्स आयुर्वेदामध्ये आहेत. ओके. त्याचं उदाहरण सांगतो. राजयक्ष्मा किंवा ट्युबरक्लोसिस किंवा आणखीन काही क्रॉनिक डिसिजेससाठी कुटीप्रावेशिक रसायन नावाची चिकित्सा आहे. कुटीप्रावेशिक रसायन म्हणजे एक पाण्याच्या तळाकाठी एक कुटी बनवायची. त्या कुटीचे डायमेन्शन्स दिलेले आहेत, त्याची संरचना दिलेली आहे आणि त्यामध्ये त्या रुग्णाला राहायला लावायचं अमुक अमुक दिवस. ओके. आजार, व्याधीबळ, शरीरबळ याच्यानुसार, आणि तिथे त्याचा उपचार करायचा. अच्छा. आता तुम्हाला किंवा मला आयडियली 45 दिवस 3 महिने आपलं आयुष्य सोडून हे राहणं प्रॅक्टिकल नाही आहे, आणि म्हणून काही आजारांच्या बाबतीमध्ये लिमिटेशन्स आहेत. ओके. म्हणजे लिमिटेशन्स नाही आहेत खरं तर. ती आपण जर तशा पद्धतीची ट्रीटमेंट घ्यायला आपली तयारी असेल तर तशी ट्रीटमेंट आहे. बरोबर. म्हणजे आपली तयारी असायला हवी. निसर्गोपचार म्हणा, पंचकर्म, ते 4 दिवस जाऊन कुठेतरी राहतात आणि तो निसर्गोपचार घेतात, ते पंचकर्म घेतात आणि त्यांना अगदी ठणठणीत बरं वाटतं, ते फ्रेश होतात. तर हे पंचकर्म हे म्हणजे आता मी त्याला असा शब्द वापरतोय पण तो निगेटिव्ह अर्थाने घेऊ नका, की ही भानगड नेमकी काय? पंचकर्म हा आयुर्वेदाचा भाग आहे. ओके. जसं नावात आहेत 5 मुख्य कर्म आहेत, पण त्याची अनेक उपकर्म आहेत. ओके. एक मोठा गैरसमज आपण दूर करूया. पंचकर्म म्हणजे 5ही कर्म एकत्रित करणे नाही. तुमच्या आजारानुसार, तुमच्या लक्षणांनुसार, तुमच्या व्याधीबळानुसार त्यातील एखादं कर्म जे तुमच्या आजाराला उपयोगी आहे बरं करण्यासाठी, ते निवडणे. पण तो आपल्या चिकित्सेचा एक भाग आहे.
म्हणजे आपण जर समजा संधिवातामध्ये हं. किंवा आमवातामध्ये पंचकर्म करायचं ठरवलं तर मुळात हा इंटरनल व्याधी आहे, अभ्यंतर व्याधी आहे. संधिवातामध्ये हाडांची झीज झालेली आहे, रोमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये इन्फ्लेमेशन आलेलं आहे, बरोबर स्पॉन्डिलोसिसमध्ये मणक्याला झीज झालेली आहे, बरोबर PCODमध्ये सिस्ट निर्माण झालेले आहे. बरोबर. हे सिस्टमिक चेंजेस आहेत, शरीरामध्ये घडलेले बदल आहे. हे औषधांनी बरे करायचे, त्याच्यावर चिकित्सा देऊन. बरोबर. आणि औषधांचा ओघ हा पुन्हा म्हणजे PCODच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुमच्या मेन्सेसच्या किंवा पाळीच्या तारखे अनुरूप औषधं कुठली द्यायची आणि कुठली नाही हे ठरतं. इतकं स्पेसिफिक आयुर्वेद. बरोबर. ते करत असताना जेव्हा आपल्याला शरीर स्वतःचं चयापचय, करेक्टिव्ह मेटाबॉलिझम, जे रक्ताभिसरण वाढलं, हाडांमध्ये कॅल्शियम पुन्हा एकदा रिजनरेट व्हायला लागला, आपण ब्लड टेस्ट करून ते सगळं चेक करतो. B12 आहे, D3 आहे, या लेवल्स आपण चेक करतो की मग ती प्रक्रिया पुश करायला, तिला एड करायला, म्हणजे त्याला मदत करायला म्हणून पंचकर्माचा वापर केला जातो. अनिद्रा आहे, इन्सॉम्निया आहे, बरोबर. म्हणून एखाद्याने जाऊन 7 दिवस शिरोधारा घेतली तर शिरोधारा म्हणजे पेशंटला आपण पंचकर्माची जी पेटी असते, लाकडी द्रोण असतो, 1 डिग्री पाय वरती आहे आणि हेड खाली आहे, तो 1 डिग्रीचा फरक आहे. ओके. सो पेशंट जर तिकडे अर्धा पाऊण तास झोपला तर त्याचा ब्लड फ्लो जो आहे तो मेंदूकडे वाढतो ग्रॅज्युअली अगदी. तर त्याच्या शिरावरती एक तेलाची धारा चढली जाते, कोष्ण तेलाची. बरोबर बरोबर. आणि त्याच्यामुळे ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स आहेत, जे माहिती कंडक्ट करतात, त्या न्यूरॉन्समध्ये एक सूदिंग सिग्नल जातो. आपलं ब्रेन जे आहे ते बायनरी सारखं काहीसं काम करतं, 1010 1110. बरोबर. याचं उदाहरण असं आहे की आपण आज भेटलोय, उद्या जर मी तुम्हाला फोन केला आणि तुमचा घसा खराब असेल तर मी तुम्हाला विचारेन की तब्येत बरी नाही आहे का, कारण तुम्हाला आज भेटल्यावर तुमचा चेहरा एकीकडे स्टोअर झाला आहे, ओके, तुमचा आवाज एकीकडे स्टोअर झाला आहे आणि तुमचं नाव दुसरीकडे स्टोअर झालं आहे. बरोबर. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा हा संयोग येईल की आपण पुन्हा भेटू, तेव्हा या तिन्ही ठिकाणावरून माहिती गोळा होऊन रिले झाली पाहिजे. बरोबर. आणि तेव्हा तो आवाज आणि आत्ताचा तुमचा सर्दीचा आवाज याच्यात बदल असल्यामुळे मला कळलंय की तुमची कदाचित तब्येत खराब आहे. क्या बात. त्यामुळे ब्रेन जसं आपल्या आजच्या सिस्टमसारखं एक पूर्ण इन्फॉर्मेशन एकीकडे कधी स्टोअर होत नाही, म्हणून आपल्याकडे लाफ्टर सेंटर आहे ब्रेनमध्ये, बरोबर, किंवा सॅड सेंटर आहे, स्लीप सेंटर आहे, जे आपण ऐकतो. तर हे न्यूरॉन कंडक्शनवरती शिरोधारेचा खूप सूदिंग इफेक्ट आहे. पण मुळात तुम्हाला अनिद्रा का झाली आहे ते कारण औषधांनी बरं होतं, आयुर्वेदिक काउन्सिलिंगनी बरं होतं, आणि त्याला जो कॅटलिस्ट म्हणूया आपण ते पंचकर्म आहे. की माझे गुडघे दुखतात डॉक्टर, डिजनरेशन सुरू झालेले आहे, तर आपण रिजनरेट 100% करणं अशक्य आहे. मी 60व्या माणसाचे गुडघे 20व्या वर्षासारखे नाही करू शकत, पण त्या ठिकाणी रक्ताभिसरण सुधारायचं आहे, गुडघ्याला आधार देणाऱ्या स्नायूंची ताकद वाढवायची आहे, जेणेकरून टिश्यूजची होल्डिंग कॅपॅसिटी, जॉईंट्सची होल्डिंग कॅपॅसिटी सुधारेल. बरोबर. आणि हे सगळं झाल्यावरती मग आपण स्नेहन, स्वेदन, म्हणजे तो पिंड स्वेद असो किंवा नाडी स्वेद असो, हा पंचकर्माचा उपचार त्याच्यामध्ये अप्लाय करतो. मानसिक आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी आयुर्वेदामध्ये उपचार आहेत, आणि असतील तर ते कसे आणि कोणते? आयुर्वेद हा आपल्या जीवनशैलीत गुंतलेला आहे. बरोबर. याचं चांगलं उदाहरण आहे की आपण संध्या करतो, संध्याकाळी शुभं करोति कल्याणं. त्याचं सिग्निफिकन्स असं आहे, आपण आपलं कर्म करू, दिवसभराचं काम करू, आपल्या घरी दिवा लावतो, देवासमोर बसतो, संध्या करतो आणि अनावाधानाने सांगतो की माझं कर्म करून झालंय आता. तुम्ही ज्योती मेडिटेशन बद्दल जर ऐकलं असेल, हे तेच आहे. बरोबर. आणि त्यामध्ये आता माझं कर्म करून झालेलं आहे, आपण देवाचं नाव घेतो. पूर्वीची व्यवस्था अशी होती की आता याच्यानंतर मला वाचन आवडते, मी वाचन करेन, मला भजन कीर्तन करायचं, मी भजन कीर्तन करेन. इवन मुंबईमध्ये 30-1 वर्षांपूर्वी
कुठेतरी मंदिरात भजन कीर्तन सुरू आहे ऐकायला येतं. आजही लोकल ट्रेनमध्ये लोक भजन करतात. बरोबर. तर तो जो नाद आहे तो त्या गावापुरता एक छान सेडेटिव्ह म्हणून काम करायचा. बरोबर. त्यामुळे अनिद्रा जी आहे ही स्टेट ऑफ माइंड आहे. सणामध्ये गणपती विसर्जन केलं जातं, ती एक प्रकारची आयडियॉलॉजी आहे. हो, आपल्याला आपल्या दिवसातल्या कर्मांचं पण विसर्जन करायला पाहिजे. करेक्ट. आणि झोपताना माझं आज मी छान केलं देवा थँक्यू म्हणून झोपलं पाहिजे. आणि पहाटे उठून मग तुमचे पहिले जे अर्धा तास आहे त्याच्या दिवसभराची कामं लिहा, काय करायचे ते लिहा. ब्रेनला शटडाऊन कधी होईल की अच्छा झालं हा तुझं काम, ओके, आपला हा इंटरव्ह्यू चालू आहे, पॉडकास्ट सुरू आहे, तुम्ही मला जर सांगितलं नाही की डॉक्टर झालं आणि असंच बंद केलं तर मी जाईपर्यंत विचार करेन नक्की काय उपला की नाही. प्रत्येकाला एक एंड गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीला. म्हणजे आपली जीवनशैली आणि हे सगळं या सगळ्याचा खूप म्हणजे आंतरिक संबंध आहे. येस. आणि त्या उपर आयुर्वेदामध्ये या न्यूरॉन्सला काम डाऊन करणे किंवा बेटर फंक्शन करण्यासाठी औषधं पण उपलब्ध आहेत. अच्छा. आयुर्वेदामध्ये कुठलंही हॉर्मोन डायरेक्टली वापरलं जात नाही. शरीराची जी कार्यक्षमता आहे, चलनवलन आहे, मेंदूचा जो प्रवाह आहे त्याला अनुषंगून अशी औषधं दिली जातात की तुमचं शरीर आता तुमच्या मेंदूचं ऐकतं. तो म्हणाला झोप की झोपतोय, झोप की रील्स बघत नाहीये. होतंय असं की सगळेजण डायव्हर्जनची कला शिकलोय आपण. एक कला फार सुंदर शिकलोय आपण, डायव्हर्जनची कला. आणि त्याच्यामध्ये आपलं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट नाहीये. दोन प्रकारचे विरंगुळे असतात. एक असतं की ऍक्टिव्ह विरंगुळा आणि एक असतं पॅसिव्ह विरंगुळा. माझ्या मते नाटक हा ऍक्टिव्ह विरंगुळा आहे आणि घरी बसून टीव्हीवर पिक्चर चित्रपट बघणे हा पॅसिव्ह. त्याच्यात तुमचं इन्व्हॉल्वमेंट आहे. बरोबर, ती प्रयोग कला आहे. आणि ही तोच चित्रपट थिएटरमध्ये बघणे आणि तोच चित्रपट घरी बघणे. बरोबर, एक्सपिरियन्समध्ये फरक आहे, प्रश्नच नाही. वातावरण निर्मितीमध्ये फरक आहे. तसंच आहे हे. करेक्ट. आपण जर कुठली गोष्ट करतो आहे आणि त्याच्यात आपणही ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहोत तर तो छंद तुमचा स्ट्रेस किंवा तणाव कमी करायला म्हणून कामी येईल. म्हणजे नाटक बघणं हा एक फार चांगला उपचार असू शकतो. हो हो, प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला काही हरकत नाही. नाटकं जास्त बघा, तुम्हाला फ्रेश वाटेल. आपण ऐकत आलेलो असतो की माझे आजोबा आता वयाची 80 क्रॉस झाली तर ते अगदी ठणठणीत आहेत. मी आज बघा माझी काय अवस्था झाली आहे, पांढरे झालेत केस, त्यांचे नव्हते तेव्हा. तर आता मला असं वाटतं की ही जीवनशैली माझ्यात यायला हवी, मी तसं वागायला हवं. अर्थात ते कितपत शक्य होईल हा मुद्दा वेगळा, पण तरीही ह्या सगळ्या गोष्टी माझ्यात इन्कॉर्पोरेट करायच्या असतील तर मी कुठल्या गोष्टी करायला हव्या. काळ इतका बदलला आहे की आपण जुन्या पिढीबरोबर आपलं कम्पॅरिझन नाही करू शकत. तुमच्या आजोबांनी किती वेळा रेस्टॉरंट्समध्ये जाऊन डिनर केलेला? 4-5 फार तर. बरोबर आहे. बरोबर. कमी वेळात आपलं जीवन जगणं खूप जास्त होत आहे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे काही गोष्टी केलेल्या आहेत आयुष्यामध्ये, प्रवास केलेला आहे, अनुभव घेतलेले आहेत, काम केलेलं आहे, माहिती गोळा केली, इंटरनेटमुळे वगैरे जे काय ते. हो, म्हणजे आत्ता 40-45 पर्यंत जेवढा माणूस काम करून घेतो ते पूर्वीच्या काळी एखाद्याचं पूर्ण करिअर असायचं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्याची किंमत दाम मोजावा लागणार. आणि ती आहे प्रकृती, तब्येत. की माझे एक पेशंटनी मला आत्ताच सांगितलं की 2 दिवस जर मी शरीराचं ऐकलं तर शरीर माझं इतकी काळजी घेते आणि इतकं अमेझिंग रिस्पॉन्ड करतं. फक्त 2 दिवस मला ऐकायचं आहे शरीराचं की बाबा तुला त्रास होतोय, नको सांगत असतं शरीर आपला. हो, पण ते आपण ऐकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे मी लोकांना खूप सजेस्ट करतो की वर्षातून एकदा तरी एक ब्लॅकआउट वेकेशन घ्या. सो व्हॉट इज अ ब्लॅकआउट वेकेशन? इज तुम्ही डिजिटल डिटॉक्स करा. अशा ठिकाणी जाऊन बसा जिथे इंटरनेट नाही आहे, जिथे नेटवर्क नाही आहे, जिथे तुमचं कुठलंही यंत्र तंत्र सामग्री नाहीत. बरोबर आहे. कुठल्याही सुखसोयी नाहीत त्या अर्थाने. फक्त रोज एक फोन करून कळा मी आहे बरा. पण हे 5 दिवस जेव्हा आपण अनुभवतो, 3 दिवस अनुभवतो, तेव्हा सडनली आयुष्य स्लो डाऊन होतं.
शहरात घालवलेलं 1 वर्ष आणि अशा ठिकाणी घालवलेले 5 दिवस पैकी आपल्याला 5 दिवस जास्त लक्षात आहे. बापरे. म्हणजे आपण त्या पिढीचे आहोत की आपल्या कॉलेजमध्ये मोबाईल आणि इंटरनेट आणि हे एवढं नव्हतं. त्यामुळे त्यावेळेचं जे जीवन होतं, म्हणजे मला माझ्या कॉलेजचे जे काही 5-6 वर्ष होते ते खूप स्पष्ट आठवतात. बरोबर. पण मागचे जे 10-15-20 वर्ष आहेत ते काहीसे धूसर आहेत. बरोबर. कारण मी वेग वाढवलाय. बरोबर. म्हणजे आता आपण असं म्हणूया की एकतर तुम्ही हे डिजिटल काय डिटॉक्स व्हा, हे एक पहिली गोष्ट करता येईल. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात काय आता की जरा तुमच्या मेंदूला शांतता द्या. ह्या 2 गोष्टी तरी आपल्याला करता येऊ शकतील आजच्या रोजच्या जीवनामध्ये. अजून काही सांगू शकाल सर? माझ्यासाठी वैयक्तिक मी लोकांना सांगतो की तुम्ही कामाच्या ठिकाणी, घरी, इवन तुम्ही झोपत असाल तेव्हा, अभ्यास करत असाल तेव्हा काहीतरी एक माइल्ड टू मॉडरेट संगीत, म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये सुरू ठेवा. त्या साऊंड वेव्सचा प्रचंड प्रमाणात उपयोग होतो. आणि खरं तर ही फिलॉसॉफी जी आहे ही आपण सगळीकडे बघतो वापरताना, आपल्या लक्षात येत नाही आहे. बरं. तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जा, तिकडे बॅकग्राऊंडला म्युझिक सुरू असतं. एखाद्या घरात लग्न समारंभ कार्यक्रम आहे, तिथे सनई वादन सुरू असतं. त्याचं उद्दिष्ट असं आहे कारण तो साऊंड लोकांच्या नर्व्स काम डाऊन करतो, शांत करतो, स्थिर स्थावर करतो. कारण समारंभामध्ये सगळेच उत्साहात असतात. बरोबर. तर त्याच्यामुळे हा वापर आपण जर करू शकलो तर त्याचा प्रचंड प्रमाणात फायदा होईल. म्हणजे हा मी प्रॅक्टिसमध्ये घेतलेला आणि लोकांना प्रिस्क्राईब केलेला उपचार आहे, जो छान काम करतोय असं मला वाटतं. आणि मी नाही म्हणते की कुठल्या जॉनरचं संगीत तुम्ही ऐका, तुम्हाला जे आवडेल ते, तुम्हाला ज्यानी प्रसन्न वाटणार ते. वा. 3 वेगळ्याच गोष्टी. डिजिटल डिटॉक्स व्हा, तुमच्या मेंदूला शांतता द्या, तुमच्या कामाच्या ठिकाणी, आरामाच्या ठिकाणी कुठल्या तरी पद्धतीचं संगीत जे तुम्हाला प्रसन्न करणार असेल असं संगीत ऐका. तुमच्या कामाचा वेग बदलेल. आपण म्हणतो की मला ह्या व्हिटॅमिन्सची डिफिशियन्सी आहे, माझ्याकडे ही कमतरता आहे, ती कमतरता आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि आयुर्वेदाचं काय कनेक्शन लावता येईल? न्यूमरिकल परिमाणांमध्ये, म्हणजे आकड्यांमध्ये जरी डेफिशियन्सीज लिहिलेल्या नसतील बरोबर ग्रंथांमध्ये, तरी त्याच्या लक्षणांची वर्णनं नक्कीच आहेत. बरोबर. म्हणूनच आहार हा प्रचंड प्रमाणात मोठा भाग आहे आयुर्वेदाचा. विहार हा पण भाग आहे. विहार म्हणजे काय? म्हणजे काय करायला पाहिजे, व्यायाम किती, कधी, कसा. किंवा आपण उदाहरण देऊया, विटॅमिन डी ची डेफिशियन्सी आहे. तर विटॅमिन डी ची डेफिशियन्सी ही प्रचंड प्रमाणात कॉमन डेफिशियन्सी आहे आज. तर पूर्वी म्हणजे ज्या आपल्या शाळा होत्या, आत्ताही कदाचित बऱ्याच शाळांमध्ये होत असेल हे, जी सकाळची प्रार्थना असायची ती शाळेच्या मैदानामध्ये असायची. त्याचं कारण असं आहे की पूर्ण शाळेला प्राध्यापक, शिक्षक, सगळे ते मुख्याध्यापक सगळ्यांना विटॅमिन डी मिळावं. आयुर्वेद हा आपल्या संस्कृतीमध्ये किंवा जीवनशैलीमध्ये खूप असा सटल वेने वोवन आहे. तिथे सिंपल्स गोष्ट सांगितलेली आहे की रोज उन्हात उभे राहा. बरोबर. दुर्दैवाने आपण सूर्यप्रका केलाय असं म्हणूया. बरोबर बरोबर. पण म्हणजे अशा तर अनेक गोष्टी सांगता येतील. आयुर्वेद आणि व्यायाम, तर ह्याची कशी सांगड घालता तुम्ही एखाद्या पेशंटला विशिष्ट प्रकारे ट्रीट करताना? आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा असो, पंचकर्म असो किंवा व्यायाम असो, इनफॅक्ट मी म्हणेन किंवा आयुष्य असो, एक तत्व आहे, यथाशक्ती. यथाशक्ती. तुमची जेवढी त्या दिवसाची शक्ती आणि क्षमता आहे तेवढा व्यायाम सुरू तर करा, ती ओघाने वाढवा. म्हणजे माझा थोडंसं व्यायामाबद्दलचा ओपिनियन वेगळा आहे. ज्याने मनालाही आनंद मिळेल तो व्यायाम आहे. म्हणजे आपण जर बॅडमिंटनच्या एखाद्या कोर्टवर गेलो किंवा फुटबॉल ग्राउंडवर गेलो किंवा क्रिकेट ग्राउंडवर गेलो किंवा मलखांबाच्या प्रॅक्टिसला जिमखान्याला गेलो आणि विचारलं की इथे आनंद किंवा पॅशन म्हणून किती लोक आली आहेत, सगळेजण हातवरती करतील. फक्त फिजिकल ॲक्टिव्हिटी होत नाही आहे, सायकोलॉजिकल, मेंदूची पण. मी ट्रेकिंग हा व्यायाम करा असंही सांगतो बरेच लोकांना. ट्रेकिंगच्या अनुषंगाने 2 गोष्टी होतात. एक म्हणजे तुम्ही तुमचे कार्डियक स्टॅमिना वाढवता आहात. 2 हृदय असं म्हटलं जातं. बरं. पोटरी जी आहे, काफ मसल, दॅट्स सेकंड हार्ट ऑफ द बॉडी.
ओके. म्हणजे जेव्हा आपण चालतो तेव्हा ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध ब्लड पंप करायला काही मेकॅनिझम पाहिजे, आणि ते आहे तुमचं काफ मसल, पोटरी. आणि तुम्ही जेव्हा चालायला जाता, रनिंगला जाता किंवा ट्रेकिंगला जाता, बॅडमिंटन खेळता, क्रिकेट खेळता, तेव्हा तो काफ ॲक्टिवेट होतो. बरोबर. बऱ्याच लोकांचं तुम्ही ऐकलं असेल की गाडीत प्रवास झाला आणि मग पाय सुजले, कारण तो काफ रेस्टिंग आहे, त्याची हालचाल नाही झाली. बरोबर. पण त्याची हालचाल होणं गरजेचं आहे. त्यामुळे व्यायामातून काय घ्यायचं आहे की कार्डियक पेशंटला व्यायाम द्यायचा आहे तर तो रक्तभिसारण करणारा असला पाहिजे. बरोबर. संधिवाताच्या पेशंटला मी म्हटलं की रोज 5 किलोमीटर चाला, गुडघे दुखतात आहे, तर तो चुकीचा व्यायाम ठरेल. आणि त्याला त्याच्यातून आनंद घेता येणार नाही, हा भाग परत. म्हणजे डॉक्टरचं नाव घेत घेत चालेल तो, पण त्याला पर्याय आहे बॉयन्सी, वॉटर बॉयन्सी. ओके. की बाबा तुम्ही पाण्यात जा, पोहता येत नसेल तर डुंबा, पण त्याच्यात कॅलरीज तुमच्या बर्न करा जेणेकरून वजन कमी होईल. किंवा अशी आसनं करा ज्याच्यामध्ये तुमच्या उभ्या गुडघ्यांवरती वेट येत नाहीये. लोड बेरिंग एक्सरसाइजेस नका करू. बरोबर. माझं खूप ठाम मत आहे की सूर्यनमस्कार हा आपल्या सिलेबसमध्ये आला पाहिजे, आणि बऱ्याच लोकांनी तो केलाय. हे आणि आयुष मंत्रालयाने त्याला प्रचंड प्रमाणात बूस्ट दिलेला आहे. सूर्यनमस्काराचे जे एवढे मोठे इव्हेंट्स आपल्या देशात सध्या रेग्युलर बेसिसवरती घडत आहेत, शाळांमधून, चौकाचौकातून, ते फार गरजेचं आहे. हो, योगाचे इव्हेंट आपल्याकडे इंटरनॅशनल योगा डे जो सेलिब्रेट केला जातो, ती एक माझ्या मते आरोग्याच्या दृष्टिकोनाने भारतासाठी आणि भारताने पृथ्वीसाठी म्हणजे बाकी इतर देशांसाठी दिलेली प्रचंड मोठी गिफ्ट आहे. आपल्यासाठी उपलब्धी आणि त्यांच्यासाठी एक भेट आहे. कारण इथे आपण ज्ञान जे आपल्याकडे आहे शास्त्रातलं ते वापरून व्यायाम कसा करावा हे शिकवतोय. आयुर्वेदामध्ये अनहार्य पण आहेत. अनहार्य म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेटेड. ओके. कुठली गोष्ट कोणीही करू नये हे माहिती असणं गरजेचं आहे. अनाहार्य म्हणजे जे करू नये, त्या कॉन्ट्रा इंडिकेटेड. बरोबर. बोली भाषा जे करू नये. तसंच कुठला व्यायाम कुठल्या आजारात करावा, कुठल्या प्रकारे करावा, त्याच्यामध्ये श्वसनावरती नियंत्रण कसं ठेवावं. योग हा असा व्यायाम आहे जो श्वसनावरती नियंत्रण ठेवून त्याच्या कॉर्डिनेशनमध्ये केला जातो. जर टेक्निकली आसनं जर आपण बघितली तर कधी श्वास घ्यायचा आणि कधी सोडायचा याचं देखील वर्णन आहे. हो, सूर्यनमस्कारामध्ये तर ते फार महत्वाचं मानलं जातं की ते पूरक, रेचक, म्हणजे बरोबर. त्याच्यामुळे व्यायाम हा मनाचा आनंद देणाराही एक प्रकार असला पाहिजे. खरं. म्हणजे जर तुम्ही ट्रेकिंगला जाता, हे ग्रुप तयार होतो, त्यांच्यावर गप्पा होतात, आणि दुसरं म्हणजे शिखरावर पोहोचायचं आहे, ती ॲम्बिशन क्रिएट होते. क्या बात. त्याच्यामध्ये तुमचे ॲग्रेसिव्ह हॉर्मोन्स क्रिएट होतात, ॲड्रेनालिन वगैरे आहेत, त्यांनी प्रचंड प्रमाणात शरीराला फायदा होता. अगदी हे आपण ॲड्रेनालिन रश अशा याच्यावरती आलोय, तर ते खेळामध्ये ती स्पर्धा, तो खेळ, तर तिथे आयुर्वेदाचं काही कनेक्शन लागतंय का? आहे ना. जगातलं सर्वात जुनं मार्शल आर्ट्स कलरीपायट्टू. बरोबर. एखादं जर गृहस्थ शिकायला गेले, तुम्ही शिकायला गेले, मी शिकायला गेलो, म्हणजे ट्रेडिशनल म्हणतोय मी, यानंतर आपण प्रॉपर शिष्यत्व पद्धतलं, तर पहिला काही काळ ते आपल्याला पंचकर्मसारखं स्नेहन, स्वेदन हे देऊन शरीर पिळदार आणि लवचिक बनवतील. कारण तिकडे 60 ते 70% वेळा तुमचं शरीर एअरबॉर्न असतं, हवेत असतं, आणि इतकी फ्लेक्सिबिलिटी असतात ना, मसल टिश्यू इंजुरीज कॉमन होऊ शकतात. पण कलरीपायट्टू म्हणजे तसं होत नाही. का? कारण त्यांना आधी शरीरामध्ये स्नेहन स्वेदन करून फ्लेक्सिबिलिटी वाढवली जाते. हो, स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटीमध्ये फरक आहे. अच्छा. ताकद आणि स्टॅमिना याच्यामध्ये फरक आहे. तीच थिअरी आपण बऱ्याचशा खेळाडूंना वापरतो जे इंजुरी प्रोन आहेत. मग आता खेळाडू ही वापरतायत ही पद्धत? माझ्याकडे तरी वापरतात आहे. ओके. आणि बऱ्याचशा खेळाडूंची ट्रीटमेंट आहे इन टर्म्स ऑफ इंजुरी, एखाद्या इंजुरीमधून रिकवर होणे आहे. एखादा खेळाडू येऊन सांगतो की डॉक्टर मला वारंवार इंजुरी होते, तर मग आपण त्याचा सीझन सुरू व्हायच्या आधी, खेळाचा सीझन सुरू व्हायचे ट्रेनिंग पिरियडमध्ये त्याला ठराविक पंचकर्माच्या चिकित्सा सेशन्स देऊन त्याचं शरीर आणखीन फ्लेक्सिबल बनवतो. हा उपयोग आयुर्वेदाचा किंवा ही पद्धती मी पंचकर्मामध्ये मी तरी वापरलेली आहे. म्हणजे हे आमच्यासाठी खूप नवीन आहे की आता खेळाडू अशा पद्धतीची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा स्वतःच्या ज्या इंजुरीज आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी आता आयुर्वेदाचा वापर करायला लागलेत.
ही आमच्यासाठी पूर्णपणे नवीन माहिती आहे. हे आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हतं. पण हेही घडतंय म्हणजे आयुर्वेद कुठपर्यंत अपडेट होत चाललंय हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना माहीत होतंय. आता मी तर खेळाडू नाही किंवा माझा व्यवसाय वेगळा आहे. प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे. प्रत्येकाचं सध्या इतकं दैनंदिन आयुष्य इतकं गडबडीचं, धावपळीचं आहे. मग त्यांनी ह्या व्यायाम आणि ह्या सगळ्या गोष्टींचं काय करता येऊ शकेल? आपल्याला समजलं पाहिजे. आधी आपण काय समजून घेतो की एखादी व्यक्ती त्याची झोपायची वेळ, उठायची वेळ, लंच, डिनर, ब्रेकफास्ट जे काय आहे त्याच्या आधी संरचना आपण समजून घे आणि त्याच्यानुसार सांगतो. उदाहरण सांगायचं झालं तर एखादं रेस्टॉरंट ओनर आहे, त्यांचं जर झोपण्याची वेळच 12, 12:30, 1, 2 असेल तर हॉटेल उशीर असं करणार. तर मी त्याला नाही सांगू शकत की अमुक अमुक कर. खरंय. इथे ॲडॅप्टिव्ह आयुर्वेद वापरावं लागतं. म्हणजे आयुर्वेदाचे सिद्धांत आजच्या जीवनशैलीमध्ये बसवायचे की बाबा रे, अमुक वेळेला तू अमुक खातोयस का? आधी आपण माहिती करून घेतो की पेशंट नक्की करतोय काय. माझ्याकडे बकायदा त्याची फूड डायरी आहे. पेशंटला फूड डायरी लिहावी लागते आणि त्याच्यावरून मग आपण त्याला सांगतो की अच्छा याच्यामध्ये हे अमुक अमुक बदल करूया. आणि हे बदल व्यवसाय परत्वे असतात. व्यायाम हे प्रोफेशननुसार असले पाहिजेत. आहार हा प्रोफेशननुसार असला पाहिजे. ऑफिसमध्ये 8 तास टेबलवर बसणाऱ्या व्यक्तीला हेवी प्रोटीन डाएटची गरज नाही आहे. बरोबर. मांसाहाराची गरज नाही एवढ्या. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट बरोबर किंवा चूक अशी नाही. ती त्या संदर्भामध्ये तशी लागू झाली पाहिजे. शिक्षकासाठीचा डाएट वेगळा, राजकारण्यांसाठीचा डाएट वेगळा. बरोबर. ॲथलीट्समध्ये सुद्धा स्पोर्ट्सनुसार डाएट बदलतो. बरोबर. म्हणजे एखाद्या सायकलिस्टचा डाएट वेगळा, एखाद्या क्रिकेटरचा वेगळा आणि एखाद्या वेट लिफ्टरचा वेगळा. बरोबर. आणि एखाद्या डॉक्टरचा वेगळा. म्हणजे तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टी प्रयत्न असतो. आणि राजकारण्यांसमोर तुम्ही म्हणाल की निवडणुकांच्या आधीच्या काळातला वेगळा, जिंकल्यानंतरचा वेगळा, हारल्यानंतरचा वेगळा, अशाही पद्धतीचे ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत करता येतील. पण आता आयुर्वेद इतक्या पद्धतीनं अपडेट झालंय हे आत्ता आम्हाला गप्पांमधून कळतंय. आपल्याला असं म्हणायचं की नाही ह्या काळातच हा आहार घ्यावा किंवा हे मग त्या काळात किंवा त्या वातावरणात आपण ते औषध देतो किंवा देत नाही वगैरे असं पण काही असेल? सोप्या भाषेत एक डॉमिनो इफेक्ट आहे. परस्पर संबंध. परस्पर संबंध. बरोबर. तुम्ही जर तुमच्या व्यवसायामुळे पहाटे 6 वाजता उठत असाल आणि एखादी व्यक्ती जर 12 वाजता दुपारी उठत असेल तर तिथून पुढचा क्रम लक्षात घेणे आणि त्या क्रमा अनुरूप जीवनशैली कशी काय सांगता येईल हे बघणे मला जाणवलं की हे करणं प्रचंड प्रमाणात गरजेचं आहे. म्हणजे असं नाही ना म्हणता येत की ब्राह्म्यमुहूर्ताला उठला तरच आयुर्वेदिक चिकित्सा घेऊ शकायला पात्र आहात. हा सगळ्यांसाठी असं असतं. त्याचं जे स्वरूप आहे ते प्रत्येकाच्या उठण्याच्या वेळेनुसार, जेवणाच्या वेळेनुसार 4 फॅक्टर्स आहेत जे लक्षात ठेवायचे आहेत मुळात. फूड आहार, स्लीप निद्रा, वॉटर पाणी आणि एक्सरसाइज व्यायाम. हे 4 फॅक्टर्स आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि जर त्यातलं काही नसेल होत पूर्ण तर आपल्याला गिल्टी नक्कीच वाटलं पाहिजे. ओके. की माझ्याकडून हे होत नाही आहे. मी नाही झोपत आहे 8 तास किंवा मी 2च तास मध्ये 2 तास परत ब्रेक घेतोय. दुपारचं जेवण तुमचं 12ला झालं आहे, उद्याचं 2 वाजता झालेलं आहे. साहजिक आहे हे 1-2 दिवस शरीर खपवून घेईल. बरोबर. सवय जर झाली तर शरीर तुम्हाला त्याचा प्रतिसाद देणार. याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. मसल मेमरी नावाचा प्रकार असतो. स्नायूंची जी स्मृती असते. म्हणजे माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली किंवा तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि आपला हात एखाद्या मेणबत्तीजवळ घेऊन गेलो आणि ते दाह लागला तर आपण काय करू? हात काय घेऊ? आपण ती अग्नी बघितली आहे का? ज्वाला बघितली आहे मेणबत्तीची? नाही. मसल ब्रेननी लक्षात आलं की हे सेन्सेशन फायरचं आहे म्हणून ते विड्रॉ करा. तिकडे अलार्म वाजला ब्रेनमध्ये. तशीच माझ्या अनुसार आयुर्वेदानुसार एक डायजेस्टिव्ह मेमरी असते. पचनाची स्मृती. आज आपण 12 वाजता जेवलो आहे तर शरीर सुद्धा तयारी करतो दुसऱ्या दिवसाची आणि म्हणतं की उद्या 12 वाजता साधारण आपण जेवणार बरं का, आपली लंच टाईम आहे आणि आपली मीटिंग आणि कामं लांबल्यामुळे आपण संध्याकाळी 4 वाजता जेवतो. प्रॉब्लेम असा झाला आहे की 12 वाजता आपले पाचक जे रसायन आहेत, डायजेस्टिव्ह ज्यूसेस ज्याला म्हणू, ते सिक्रीट झालेले आहे. बरोबर. आणि 12 ते 4 त्यांना काम नाही आहे. मग काय करणार? ते अन्न न मिळाल्यामुळे ते पोटाची जी अंतत्वचा आहे, म्युकोजा, गॅस्ट्रिक म्युकोजा ज्याला, त्याची जाळपोळ सुरू करतात.
आणि मग 4 वाजता आपण मस्त मसालेवालं जेवण त्याच्यावर टाकतो. मग काय होणार आहे? मग ते म्हणतो ते पित्त खवळ जळजळ. म्हणजे तुम्ही 12चे 12:30 झाले तर शरीर तुम्हाला त्रास नाही देणार आहे. असं नाही आहे की रोजच हे शक्य आहे. एखादा दिवस जाईल की नाही होणार तुम्हाला. बरोबर. पण ज्या दिवशी तुम्हाला उशीर होईल जेवायला, तेव्हा प्लीज आपण जेवढं नेहमी खातो त्याच्या निम्म्या प्रमाणात जेवा आणि प्रयत्न करा की हलका आहार घ्यावा. ताक घ्या, मुगाची खिचडी घ्या, त्याने जळजळ कमी होणार आहे. अल्कलाईन फूड आहे कम्पॅरेटिव्हली. बरोबर. त्यामुळे मला कुठला व्यायाम चालतो आहे, मला कुठला व्यायाम नाही चालत आहे, मला कुठला आहार चालतो आहे, मला कुठला आहार चालत नाही, मग मी नाही झोपलो एक दिवस की माझं शरीराचं काय होतं नेक्स्ट डेला. बरोबर. किंवा माझी झोप पूर्ण झाल्यावरती मी किती ॲक्टिव्ह असतो ह्याची जाण असणं म्हणजे आयुर्वेद. प्रचार प्रसार किंवा अंडरस्टँडिंग आहे ना, की तुम्हाला तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आयुर्वेदाचा सिरियसली एक लाईफस्टाईल म्हणून विचार करा. आपण पाण्याबद्दल बोलूया. पाणी आपण सतत प्यायला पाहिजे, सिप सिपमध्ये प्यायला पाहिजे. तर ड्राय प्रदेशात जे आपण पाणी पितो, कोरड्या प्रदेशामध्ये म्हणजे युरोप आहे किंवा आपल्याकडे बँगलोर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, अमरावती आहे आणि ह्युमिड प्रदेशात जे पितो, मुंबई कोकणात असेल किंवा कोकणात आहे, मुंबई आहे, अलिबाग वगैरे, गोवा, तिथे पाण्याची इंटेन्सिटी वेगळी आहे. कारण प्रेसिपिटेशन ऑफ वॉटर म्हणजे जेवढा आपल्याला घाम येतो आहे त्याचा प्रमाणामध्ये फरक आहे. बरोबर. त्यामुळे तोही तुमचा पाण्याचा इंटेक हा तुम्हाला समजून घ्यायला लागेल की मला किती पाणी प्यायला पाहिजे, कसं प्यायला पाहिजे. साधारणपणे सांगायला गेलं तर साधारण ह्युमिड प्रदेशामध्ये 4 तासाला साधारण 1 लिटरचं ॲव्हरेज असायला पाहिजे. हे निरोगी लोकांसाठी आहे. ज्यांना काही व्याधी आहेत त्यांनी कन्सल्ट करूनच करायला पाहिजे. बरोबर. आणि ड्राय प्रदेशामध्ये साधारण 5 तासाला 1 लिटरपर्यंत हरकत नाही. म्हणजे ड्राय वेदरमध्ये 3 लिटरचा ॲव्हरेज इंटेक आहे आणि ह्युमिड वेदरमध्ये 3.5 पर्यंत इंटेक आहे. अगेन हा बदलतो ऋतूपरत्वे. उन्हाळ्यातला वॉटर इंटेक वेगळा, पावसाळ्यातला वेगळा, हिवाळ्यातला वेगळा. आपण आपलं शरीर समजून घेऊन मग त्यानुसार गोष्टी करायला हव्यात. प्रयत्न ट्रीटमेंट देताना हाच असतो की आम्हाला आणि पेशंटना दोघांनाही चिकित्सेच्या प्रक्रियेमधून हे उलगडतं की या पेशंटच्या शरीराला काय लागू पडतं. त्याला आपण जनरल न्याय किंवा जनरल रूल अप्लाय नाही करत. बरोबर. बरोबर. म्हणजे ही गोळी घे आणि संपलं असं होऊन चालत. नारळ पाणी किंवा शहाळ पाणी आपण ज्याला म्हणतो ते घेऊन ॲसिडिटी होणारे पेशंटही आहेत आणि शहाळ्याचं पाणी घेतलं म्हणून ॲसिडिटी कमी झाले. अच्छा. असेही पेशंट आहेत. आणि इकडे प्रभाव कळतो प्रकृतीचा. जे आयुर्वेदामध्ये प्रकृतीचं विभाजन आहे, वात पित्त कफ, ह्या प्रकृती अनुरूप हा सगळा खेळ चालू आहे की तुम्हाला काय पचतंय काय नाही. आणि ती प्रकृती समजून तर त्याच्यावरती आपल्याला चिकित्सा द्यायची आहे. बरोबर. जनरली आता तुम्ही म्हणालात की आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार, त्याचं अचानकपणे एक प्रचार आणि प्रसार झाला किंवा ते फार गरजेचं वाटायला लागलं ते आपल्या कोविडच्या काळात. ह्या पॅन्डेमिक नंतर अचानकपणे म्हणजे पॅन्डेमिकच्या काळात सुद्धा तुम्ही हा काढा प्या, हे घ्या, ते घ्या, हे काढे घेतोय किंवा हे सगळं करतोय, हे एक प्रकारे म्हणजे हे चूक की बरोबर? याचं काही अंशी जर तुम्हाला समज असेल, अमुक गोष्ट चालते आहे आणि त्याचा मला त्रास होत नाही, तर तुम्ही नक्कीच ती करा. पेशंटनी सांगितलं की आमच्याकडे दरवर्षी 5 दिवस आमच्या आजोबा पणजोबांच्या वेळापासून गुळवेलीचा काढा आम्ही घेतो 5 दिवस आणि मग सहसा आमच्याकडे आजार होत नाहीत. आता ही त्यांच्याकडे आलेली वडिलोपार्जित माहिती आहे. त्यांच्या जेनेटिक्समध्ये ट्राईड आणि टेस्टेड आहे. शास्त्र कधी चुकीचं नसतं, शास्त्र वापरणारे चुकतं. कुठलं आयुर्वेद चुकीचा नसू शकतो, आयुर्वेद वापरणं कदाचित चुकतं. आणि अर्धवट माहितीतून वापरलेलं अधिक घातक. ते सगळ्याच गोष्टींबद्दल आहे, खरं लागू पडतं आपल्याला. अशा पद्धतीचे अर्धवट गैरसमज पसरवून आयुर्वेदाचं विद्रुपीकरण होतंय असं तुम्हाला वाटत नाही? हे विसरून चालणार नाही की हे शास्त्र आहे. बरोबर. हे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी आधी बनवलेलं आहे. बरोबर. आणि नंतर झालेले आजार बरे करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याच्या काही शाखा आहेत, त्याच्यामध्ये पंचकर्म आलं, योग आलं. हे सगळं जे जटिल सगळं गोळाबेरीज आहे ती समजण्यासाठी काहीतरी तुम्हाला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे.
जर तुमचं डेफिशियन्सी आहे एखाद्या याची, तर ती डेफिशियन्सी किती डोसने भरून निघायला पाहिजे. आजकाल चांगली गोष्ट अशी आहे की हर्बल B12 किंवा हर्बल D3 डेफिशियन्सीज कॉमन आहे, हे आज अवेलेबल आहे. बरोबर. पण ते एक म्हणजे योग्य सोर्सकडून मिळालेले आहेत, शाश्वत आहेत. बरोबर. आणि दुसरं म्हणजे त्याचं प्रमाण तुम्ही योग्य पद्धतीने घेत आहात की नाही. पण म्हणजे अशी औषधं आता हर्बल प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. हो, आणि गुणकारी आहेत पूर्णपणे. बरोबर. मगाशी आपण जे तुम्ही सुरुवातीला जी गोष्ट विचारलीत की आजीबाईंचा बटवा, कसं आहे, तो बटवा प्रत्येक घराचा वेगळा आहे, प्रत्येक परंपरेचा वेगळा आहे आणि तो त्या घरातल्या लोकांच्या हेरिडिटी जेनेटिक्स वरती बेस्ड आहे. आयुर्वेद हा व्यक्तिपरत्वेशास्त्र आहे. आयुर्वेद हे व्यक्तिपरत्वेशास्त्र आहे. प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एखादी गोळी जी एका रुग्णाची सर्दी बरी करू शकते, ती दुसऱ्याचं स्किन डिझीज बरी करू शकते, त्वचा रोग. ती तिसऱ्याचं कॉन्स्टिपेशन बरं करू शकते. तेच औषध. बापरे. त्याचं ॲप्लिकेशन हे नाडीनुसार, प्रकृतीनुसार, धातू ची जी काही अवस्था आहे त्याच्यानुसार, व्याधीबळानुसार, देश अनुसार, आपण कुठल्या ह्युमिडमध्ये आहोत, ड्राय, याच्यानुसार असतं. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती आणि त्या प्रकृतीनुसार ते औषध. येस, अशी ती सगळी चेन आहे थोडक्यात. वा वा वा. आता ही आपले सगळे सण समारंभ, आता ही वातावरणाचा विषय आलाय म्हणून, तर आपण म्हणतो ना की संक्रांतीच्या वेळेलाच तिळगुळ आपण खातो किंवा हे, तर अशा कुठल्या गमतीदार गोष्टी असतील तर आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे मी गमतीने लोकांना सांगतो की आपल्याकडे आजकाल 12 महिन्याची दिवाळी असते. पूर्वी दिवाळीचा फराळ जो आहे, दिवाळी आपली तिथीनुसार येते, त्याची ठराविक तारीख नाहीये आणि त्या तिथीला थंडी असणार हे गृहीत धरून चालायचं. बरोबर. आणि म्हणून तो जड आहार विहार प्रत्येक घरात केला जायचा, जेणेकरून थंडीमध्ये तुमच्या शरीराला बळ मिळेल, व्याधी प्रतिकार क्षमता वाढेल, तुमची पाचन क्षमता त्यावेळेला जास्त चांगली असते, म्हणून चकल्या केल्या जायच्या. आता आपण 12 महिने चकल्या. तर हेच प्रत्येक आजाराबद्दल आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर की आपण गुढीपाडव्याच्या वेळेला स्नान वगैरे करून आधी कडुनिंबाचा पाला खातो आणि मग गोड साखरेचं खायला घेतो, मग जेवण घेतो. तर ते शुगर बॅलन्सिंगसाठी किती छान असेल. करेक्ट. त्यामुळे काय केलेलं आहे की सण सुद्धा आपले रिस्पॉन्सिबल आहेत, जबाबदार सण आहेत. आपण बेजबाबदार होतोय असं मला वाटतंय. सण जबाबदारच आहेत. हो, आपण बेजबाबदारपणे वागतोय आपल्या शरीराशी, त्या आजारांशी, निसर्गाशी. हे सगळं त्याचं कारण आहे. सर, जाताना काही आमचा एक वेगळा असा सेगमेंट असा आहे की आम्ही काही प्रश्न लोकांना विचारतो की ते आम्हाला सांगा, आम्ही ते एक्सपर्ट्सना विचारू. तर असे काही प्रश्न आलेत. त्याच्यामध्ये एक प्रश्न असा होता, आयुर्वेदामध्ये मांसाहार वर्ज्य आहे का किंवा त्याचा काही संबंध आहे का, असेल तर तो कसा? आयुर्वेदामध्ये मांसाहार वर्ज्य नाही आहे. ओके. पण त्याचा उपयोग चिकित्सेमध्ये काही ठराविक व्याधींमध्ये केला जातो, काही ठराविक पद्धतीने केला जातो. आयुर्वेदामध्ये मांसाहार चालतो म्हणून रेस्टॉरंटकडे वाट पकडायची, हे बरोबर नाही. रस्से ओरपतायत लोक, असं चालणार नाही. चिकित्सेच्या दृष्टिकोनाने त्याच्यामध्ये काही वर्णित योग आहे ज्याच्यामध्ये मांसाचा उपयोग सांगितलेला आहे. प्रत्येकाने कसा करावा, किती करावा, हे तुमचे डॉक्टर किंवा वैद्यच ठरवतील. हे पुन्हा आपल्या याने करू नये. सर, दुसरा प्रश्न आहे, विशाखा भणगे त्यांनी विचारलाय की आयुर्वेद म्हणजे नाडी परीक्षण, म्हणजे नाडी परीक्षेवरूनच सगळ्या आयुर्वेदाचं निदान आणि हे सगळं ठरतं, तर ते कितपत खरं आहे किंवा त्याबद्दल काय सांगाल? नाडी परीक्षा ही निदानासाठीही वापरली जाते, चिकित्सेसाठीही वापरली जाते. निदानासाठी या अनुषंगाने की नाडीमध्ये हे कळतं की कुठल्या दोषांची दृष्टी झालेली आहे. ओके. सो आजाराचं स्पेसिफिक पिनपॉईंट नाव कदाचित नाही कळणार, पण दोषांची दृष्टी, व्याधीबळ, अवस्था, या सगळ्या गोष्टी कळतात. आणि आपल्याकडे प्रत्येक फॉलोअपला प्रयत्न असा असतो की नाडी बघून त्या पेशंटच्या व्याधी अवस्था, अग्निबळ आणि दोष अवस्था याच्यानुसार पुढची ट्रीटमेंट द्या. अग्निबळ आणि दोषावस्था म्हणजे काय? अग्निबळ म्हणजे पाचक अग्नी सांगितलेला आहे. कुठल्याही आहाराला ज्याला आपण जठराग्नी म्हणतो, तो पाचक अग्नी. कुठल्याही आजाराला पचवण्याची क्षमता. आणि व्याधीबळ म्हणजे
त्यावेळेला तो आजार किती बळावलेला आहे, किती त्याची स्ट्रेंथ किती आहे. स्ट्रेंथ किती आहे, जी बाय डिफॉल्ट ट्रीटमेंट नंतर ती कमी व्हायला पाहिजे. बरोबर. तर त्याच्या अनुषंगाने औषध देणं मी तरी वैयक्तिक शरीराला जोर जबरदस्ती ढकलण्याच्या विरोधात आहे. बरोबर. शरीराला हवं आहे त्याच्यापेक्षा एक 10% औषध कमी देऊया. ट्रीटमेंट सुरू होता होता 90% काम औषधाचं, 10% काम शरीराला करू द्या. वा. आणि ट्रीटमेंट संपता संपता उलटं होऊ द्या. 10% काम औषधाचं आणि 90% काम हे शरीराचं होऊ द्या. तर तो आयुष्याचा वेध ठरेल की जेणेकरून तुम्ही स्वतंत्र व्हाल, वा. सेल्फ सफिशियंट व्हाल. सर, एक प्रश्न होता राजेश सुतार यांनी विचारलेला आहे. अर्थात हा फक्त त्यांचा नाही, हा सध्या आमच्या पिढीचा किंवा माझ्यापेक्षा नंतरच्या पिढीचा सुद्धा हा विषय आहे की इनफर्टिलिटी. त्याच्यावरती आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे? इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व याच्यामध्ये आयुर्वेदावर प्रचंड प्रमाणात लिखाण आढळून येतं, चिकित्सा आढळून येतात. आत्ता हल्लीच्या काळात हे व्हायचं कारण म्हणजे आपलं आहारावरती लक्ष नाही आहे, श्वसनावर लक्ष नाही आहे, आणि त्याच्यामुळे जो शुक्र धातू आहे, पुरुषांबद्दल आपण बोलूया, तर त्या धातूमध्ये क्षय दिसतोय. म्हणजे बॉटम लाईन काय आहे की कुठे स्पर्म काउंट लो आहे, कुठे PCODमुळे इन्फर्टिलिटी आहे, कुठे ओबेसिटीमुळे आहे. आपण जर हे सगळं एकंदरीत गणित बघितलं तर असं लक्षात येतं की हे सगळे लाईफस्टाईल डिझिजेस आहेत. त्यामुळे आयुर्वेद काय करतो, म्हणजे जीवनशैलीशी संबंधित. हो, पण आयुर्वेद काय करतो की आपण काय करतो की एखादं जर वंध्यत्वाची केस असेल, पेशंट असेल, तर आपण त्यांची पूर्ण ब्लड टेस्ट करून घेतो, सगळं रक्त तपासण्या करून घेतो. याचं कारण असं की समजा एखाद्याचं शुगर लेवल हाय आहे, ॲव्हरेज शुगर HbA1c, आणि त्यांना ते जर कन्सीव्ह झाले आणि मूल झालं तर मुलाला डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. किंवा एखाद्याचं कॅल्शियम डेफिशियन्सी आहे किंवा एखाद्यामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त आहे, तर त्या आजारांचं कन्सेप्शनच्या वेळेला जो प्रादुर्भाव आहे तो होता कामा नये. म्हणून त्याला मी एक टर्म दिली आहे की जेनेटिक ग्रेड क्लेन्झिंग. ती जेनेटिक ग्रीड आहे. बेसिकली प्रजनन म्हणजे काय, मेल आता यावेळेला कसा दिसतो, उंची काय आहे, केस कसे आहे, स्वभाव कसा आहे, आणि फिमेलचे हे सगळे गुणधर्म यांची जेनेटिक ग्रीड अटॅच होते, आणि त्यातून एक ॲक्टिव्ह ग्रीड आणि एक पॅसिव्ह ग्रीड तयार होतं. होतं काय की ती जी लक्षणं आहेत, मूल आईवडिलांसारखं दिसतं, उंची बाबांसारखी डोळे आहे, आईसारखी केस आहे किंवा बाबांसारखी उंची आहे, आपण जे म्हणतो, या गोष्टी आपण वंध्यत्वामध्ये साधारण 3 ते 6 महिने आधी रिपोर्ट्स करतो. त्याच्यात जे दोष आढळतात त्या अनुषंगाने ती ट्रीटमेंट देतो, शरीर निरोगी करतो, आणि मग त्याच्यावरती इन टर्म्स ऑफ कन्सेप्शन किंवा वंध्यत्वाच्या दृष्टिकोनाने ट्रीटमेंट देतो. याचा फायदा असं होतो की होणारं बाळ हे निरोगी असणं हे सर्वात जास्त आणि प्रमुख गरज आहे, आणि त्याच्यासाठी कमिटमेंट खूप गरजेचं आहे. की ठीक आहे डॉक्टर, आम्हाला मूल हवं आहे आणि त्यासाठी आम्ही व्यायाम करू, आहारामध्ये बदल करू, जीवनशैलीमध्ये बदल करू, आणि तुमची औषधं ट्रीटमेंटही घेऊ. हा आयुर्वेदाचा त्याबद्दलचा दृष्टिकोन आहे. सर, अनेक गोष्टींविषयी आपण बोललो आयुर्वेदाच्या संदर्भाने. खूप काय काय बोललोय, खूप काय काय आमचे प्रश्न होते त्यांना पण तुम्ही उत्तर दिलीत. सगळं संपवताना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल आयुर्वेदाबद्दल? सर्वप्रथम तुमचे आभार, कारण तुम्ही मला मनमोकळेपणाने आयुर्वेदाबद्दल बोलू दिलं, म्हणून मला ते करता आलं. पण कुठलीही गोष्ट समजल्याशिवाय ती चांगली किंवा वाईट आहे या कन्क्लुजनवर येऊ नका. आणि जर ती समजत नाही आहे, त्याची माहिती उपलब्ध नाही आहे, तर तुम्ही त्या संदर्भात त्या व्यक्तीला जाऊन भेटा, कुठल्या वैद्यांना जाऊन भेटा, किंवा आयुर्वेदाबद्दल बरीचशी पुस्तकं आज उपलब्ध आहेत, ती वाचा, थोडी माहिती मिळवा. कारण जर हे शास्त्र आपल्या पिढीने आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाऊ दिलं, त्यांना त्याचे संस्कार करता आले, तर तो आजीबाईचा बटवा कदाचित पुन्हा जिवंत होईल. क्या बात. आणि घरात मग कमी लोक आजारी पडतील, शारीरिक मानसिक दोन्ही कंटेक्स्टमध्ये. बरोबर. त्यामुळे तुमचे खरंच आभार की तुम्ही मला इथे बोलवलं. नाही सर, आम्ही खूप थँक्यू म्हणतोय, कारण आयुर्वेदाबद्दलचे बरेच गैरसमज आहेत. त्यातल्या कुठल्या गोष्टींना आपण म्हणजे कुठल्या गोष्टींकडे कसं पाहायचंय हा दृष्टिकोन तुम्ही आज आम्हाला दिलात.
तर सगळ्या प्रेक्षकांना मी आज हे सांगावंसं वाटेल की आपला म्हणजे आपण हा एपिसोड सुरू करताना आपल्या मनात जो संभ्रम होता तो संभ्रम बऱ्यापैकी दूर झालेला आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींविषयी आपल्याला खूप डिटेल्ड माहिती मिळाली आहे. तर सर तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला हा वेळ दिला आणि हे सगळं. तर आज आयुर्वेद कुठे आहे, ते काय पद्धतीनं अपडेट होतंय, अगदी खेळाडू सुद्धा आपल्या इंजुरीजवरती मात करण्यासाठी आयुर्वेदाचा आधार घेत आहेत. अनेक अवघड आजार त्याच्यावरती आयुर्वेद उपचार निर्माण करतं आहे. अगदी मानसिक रोगांवरती सुद्धा आयुर्वेदामध्ये उपचार उपलब्ध आहेत. ही सगळी मोलाची माहिती आज आपल्याला मिळाली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा. ज्यांना या व्हिडिओची मदत होऊ शकते असं वाटतं तो व्हिडिओ त्यांना शेअर करा. त्यांना अनेकांना शेअर करायला सांगा. आणि तुमचे प्रश्न, तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर ते आम्हाला पाठवत राहा. या व्हिडिओच्या संदर्भातले इतरही संदर्भातले प्रश्न आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मग आपण त्याही बद्दलचे तज्ज्ञ इथे बोलवूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. तर आनंदी राहा, उत्साही राहा, हा उत्साह वाढवत राहा आणि तो सगळ्यांना देत राहा. आपलं मराठी यूट्यूब चॅनल पुढे काय हे सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे कायचं फेसबुक आणि इन्स्टा पेज आहे, ते पण फॉलो करा आणि असेच व्हिडिओची माहिती तुम्हाला आम्ही देत राहू. खूप खूप धन्यवाद. पाहत राहा पुढे काय.